मेट्रो स्टेशनच्या खालच्या पिलरला एक फोक्सवॅगन पोलो ही कार अतिशय जोरामध्ये धडकली आणि त्याच्यामध्ये दोघांचा मृत्यू झालेला आहे. जागेवरतीच तो मृत्यू झालेला आहे आणि एक जण आहे तो गंभीररीत्या जखमी आहे. त्याच्यावरती ससून रुग्णालयामध्ये उपचार चालू आहेत. मयत व्यक्ती जे आहेत ते पिंपरीचे आहेत, यश भंडारी आणि ऋत्विक भंडारी. जो जखमी आहे तो कुशवंत टेकवणी हा राहणार बीडचा आहे, तो MIT कॉलेजचा विद्यार्थी आहे. हे जे दोन मृत व्यक्ती आहेत ते सेल्समन म्हणून काम करत होते. ते रात्री कुठून येत होते, काय करत होते याच्याबाबतचा आता आम्हाला त्याचे मोबाईल्स मिळालेले आहेत. आम्हाला त्याचा CDR वगैरे प्राप्त झाला. CCTV फुटेज पाहिले की ते कुठून आले याबाबत त्याची माहिती आपल्याला कळू शकेल. सर, ही गाडी मी घेतलेली होती, काय झालेलं होतं? गाडीचा मालक कोण? नाही, गाडीचा मालक कळेल आता आपल्याला. त्याचा गाडीचा नंबर मिळालेला आहे. याचा पहिल्यांदा इन्क्वेस्ट करणं आणि PM करणं आणि त्या जे बॉडी आहेत त्या नातेवाईकांच्या ताब्यात देणं हे आमचं आता पहिलं काम आहे. ते झाल्यानंतर लगेच आम्ही बाकीचं अपडेट तुम्हाला कळवू. मी घटनास्थळाला व्हिजिट केली. त्या ठिकाणी बिअरची बाटली दिसून आलेली आहे. त्याच्या बॅच नंबरवरून सुद्धा कळेल त्यांनी कुठून परचेस केली होती किंवा काय झालेलं होतं. आता जो जखमी आहे तो बोलण्याची स्थितीत नाही आहे, त्यामुळे आपल्याला डिटेल्स कळत नाहीत, परंतु तपासामध्ये सगळ्या बाबी निष्पन्न होतील. सर, जे मृत्यू पावले त्या आधी कुठे पार्टी केलेली वगैरे असं काही दिसतंय? कारण मद्यप्राशनाची काही शक्यता आहे? नाही, असं अद्यापर्यंत काहीच कळालेलं नाही आहे. कारण गाडीची अवस्था तुम्ही सगळ्यांनी पाहिलेली आहे. अतिशय वेगानं ती धडक झालेली आहे. गाडीमध्ये तिघच होते. आता सध्या एक जो आजारी गंभीर जखमी आहे तो बोलण्याच्या स्थितीत नाही आहे, पण ते कळेल थोडं तपासामध्ये आम्हाला सगळं निष्पन्न होईल. आमच्या टीम्स सध्या CCTV सगळे पाहत आहेत. सर, कुठून निघाले होते? नाही, अजून त्याच्याबाबतचं नाही कळालेलं. सर, त्या परिसरात बरेच हॉटेल आहेत. या हॉटेलमधून कुठून बाहेर पडलेले पब्स आहेत त्या हद्दीमध्ये बरेच? नाही, काल शनिवार होता, त्याच्या अनुषंगाने आम्ही बघतोय. परंतु पहिल्यांदा या सगळ्यांना रुग्णालयात नेणं, या सगळ्यांना पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये आम्ही घेऊन गेलो. एक गंभीर जखमी आहे, त्याच्यावरती उपचार तातडीनं चालू केलेले आहेत आणि त्याच्याजवळ आम्हाला पहिल्यांदा कोणताच क्लू मिळत नव्हता. त्यांची आय कार्ड्स वगैरे काहीच मिळत नव्हते. त्यामुळे त्यांना आयडेंटिफाय करणं, त्यांच्या नातेवाईकांना कळवणं याला आम्ही प्रायोरिटी दिलेली होती. ते आता मिळालेले आहेत. पुढचा सगळा तपास आम्ही करू. जखमी आहे तो बीडचा आहे. तो कोथरूडच्या MIT कॉलेजचा विद्यार्थी आहे असंही समजतं. बाकीचे पिंपरीचे आहेत, ते सेल्समन म्हणून इथं सोमवार पेठेमध्ये काम करत होते. कुटुंबाशी संवाद साधल्यावर त्यांच्याकडनं काय माहिती दिली का, ते कुठे गेले होते? नाही, काल आम्ही मित्रांसोबत पार्टी करत आहोत एवढं त्यांनी एकानी त्याच्या आईला कळवलेलं होतं. हो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.